नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण लहान मुलांच्या लहान बाळांच्या सर्दीविषयी बोलणार आहोत। पावसाळा आहे आणि लहान मुलांना सर्दी ही लगेच होते आणि प्रत्येक वेळेला आपण मेडिसिनच ट्राय करू असं काही नाहीये। लहान मुलांना मेडिसिन हे किती हानिकारक आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि आपण त्यामुळे घरगुती उपयोग हे करतच असतो आणि त्याच्यातलाच एक आपण आज जायफळाचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, मी बाजारातून आणलेलं प्युअर असं खूप जायफळ आहे। ते कव्हराखाली आहे आणि कव्हरातून फोडलेलं हे एक जायफळ आहे। याची आपण घुटी उगळतो त्याच्या दगडावर पेस्ट करून पाण्यामध्ये पेस्ट करून पण लावू शकतो आणि पावडरच्या फॉर्म मध्ये पण आपण तयार करून ठेवू शकतो। तर 0 to 6 मंथचे जे बेबी आहेत त्यांना आपण हे कसं अप्लाय करायचे ते पण मी सांगते। त्याच्यापेक्षा मोठे बाळ आहेत त्यांना पण कसं द्यायचं आणि 5 वर्षापर्यंतच्या मुलांना जायफळ हे दिलेलं खूप चांगलं आहे आणि त्याचे उपयोग पण खूप चांगले आहेत। चला तर आपण स्टेप बाय स्टेप किती वयाच्या लहान मुलांना आपण ते किती द्यायला पाहिजे हे बघू। 0 to 6 मंथचे जे बेबी आहेत त्यांना आपण पाण्यामध्ये घुटीच्या दगडावर उघळून हे जायफळ फक्त कपाळावर, नाकाजवळ आणि छातीला, पाठीला, हाताच्या पंजांना आणि पायाच्या पंजांना आपण उघळून ते गरम थोडं कोमट करायचं आणि ते लावायचं जेव्हा त्यांना सर्दी, कफ, खोकला झालेला असतो त्यावेळेला। त्यानंतर जे आपले 6 महिन्यानंतर 1 वर्षापर्यंतचे जे बाळ आहेत त्यांना आपण पावडर करून मिक्सी जारमध्ये पावडर करायची आणि दुधामध्ये उकळून थोडीशी हळद आणि थोडंसं जायफळ उकळून जर दिलं, 1 चिमूटभर फक्त जायफळ घ्यायचं कारण ते गुणाने खूप गरम असल्यामुळे बाळाला जास्त दिलं तर शी वगैरे जास्त होऊ शकते, त्यामुळे आपण ते प्रमाणातच वापरायला पाहिजे। जायफळ हे अँटीसेप्टिक असल्यामुळे बाळाला त्याचा हळदीसारखा खूप चांगला उपयोग होतो। हळद चिमूटभर आणि चिमूटभर जायफळ आपण बाळाला 1 ग्लास दुधामध्ये 1 वर्षापर्यंतच्या बाळाला जर आपण दिलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो। त्यानंतर त्याच्याही पेक्षा जर मोठं असेल बाळ, 1 वर्षापासून तर 2 वर्षापर्यंतचं बाळ असेल तर प्रमाण दुधाचं तेवढंच फक्त 2 चुटकी हळद आणि 2 चुटकी जायफळचे टाकायचे। दोन्ही अँटीसेप्टिक असल्यामुळे बाळाची सर्दी आणि खोकला, कफ कमी व्हायला खूप चांगली मदत होईल। त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षाही जर मोठं असेल बाळ, 3, 4, 5 वर्षाचा तुमचं बाळ असेल आणि त्यांना जर सारखं खूप सर्दी खोकला होत असेल तर औषधांसोबत जर तुम्ही औषधही देत आहेत, खूप जास्त सर्दी खोकला झाले औषधही देत आहेत, पण त्याच्यासोबत जर नियमितपणे आपण पावसाळ्यामध्ये जर बाळांना आपण हे आपल्या लहान मुलांना जर आपण हे जायफळ दिलं तर ते जायफळ सारखं दिल्यामुळं त्याचा जो गरमपणा आहे तो बाळाला राहील आणि परतच्या वेळेला सर्दी होणार नाही, पुन्हा सर्दी होणार नाही आणि सारखी सर्दी राहणार नाही आणि त्यामुळे बाळ आजारी पडणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल। तर 6 मंथच्या बेबींना हे जायफळ असतं ना, हे फक्त पाण्यात उघळून घ्यायचं असतं आणि ते पोटातून द्यायचं नाही, कारण आपण त्यांना काही देत नसतो। दूध, पाणी हे वरून बाहेरून काही पण जंतू वगैरे जाण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण देत नसतो आणि आपण ते त्याला फक्त पाण्यामध्ये उघळून पोटात न देता फक्त मी सांगितलं मगाशी तसं लावून द्यायचं। आणि त्याच्यापेक्षा मोठं असेल तर त्यांना पोटातून दिलं तरी पण चालेल। त्याच्यामध्ये गरमपणा असल्यामुळे बाळाला तो जरी नुसतं वरून जरी लावून दिलं तरी त्यांना ते छातीला, कपाळाला, हातपाय गरम राहतील आणि त्यामुळे त्याची सर्दी पटकन कमी होण्याला मदत होईल। तर महागुणी असं ह्या जायफळचे खूप असे फायदे आहेत। त्याचप्रमाणे जर लहान न्यूबॉर्न बेबी रडत असेल, खूप झोपत नसेल रात्रीचं, काही बाळ 1 महिना 2 महिने खूप रडतात रात्रीचं, तर त्यावेळेला आपण काय करायचं, खूप लहान असतात आपण त्यांना पोटात नाही देऊ शकत, फक्त आपण घुटी देतो 15 दिवस 20 दिवसांचं बाळ झाल्यानंतर, तर फक्त 1 वेळा असं घासायचं आईच्याच दुधामध्ये थोडंसं घेऊन 1 वेळा असं घासायचं, थोडीशी हळद घासायची आणि जी काय आपण घुटी देतो बाळाला अजून दुसरी 15-20 दिवसानंतर स्टार्ट करायची, त्याच्या अगोदर नाही, कारण बाळ न्यूबॉर्न बेबीमध्ये खूप बदल होत राहतात आणि जर आपण त्या पिरियडमध्ये त्याला काही वरून दिलं तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि आपण तसं काही करू शकत नाही। म्हणून 15 दिवसांचं 20 दिवसांचं बाळ झालं की आपण त्यांना थोडंसं जायफळ उघळून आईच्याच दुधामध्ये थोडं कोमट करून पाजलं तर होऊ शकतं। पण
6 मंथच्या अगोदर आपण हे देत नाही म्हणून घुटीसुद्धा डॉक्टर अवॉइड करतात. पण माझं मत आहे की थोडंसं आईच्या दुधात दिल्यावर काही प्रॉब्लेम होत नाही म्हणून अगदी थोडं द्यायचं. 6 महिन्यानंतर पण काही मुलं ही झोपत नाहीत. 1 वर्षाची, 1.5 वर्षाची, 2 वर्षाची होईपर्यंत काही मुलं खूप त्रास देतात. तर त्यांना हे जायफळ जर आपण दुधात पावडर करून थोडंसं चुटकीभर पावडर त्याच्यात टाकलं आणि ते जर दिलं थंडीमध्ये आणि फक्त पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये ते द्यायचं नाही, कारण त्याचा गुण हा गरम असल्यामुळे बाळाला गरम पडू शकतं. आणि म्हणून आपण फक्त त्यांना हळदीचं जेवढी आपण चुटकी दुधामध्ये टाकतो तेवढीच 1 चुटकीभर जायफळची टाकायची आणि रात्री झोपताना ते दूध द्यायचं, म्हणजे आपलं बाळ शांत असं झोपू शकेल. हे असे जायफळचे खूप असे चांगले उपयोग आहेत आणि ते आयुर्वेदिक असल्यामुळं त्याच्याने काही साईड इफेक्ट पण होत नाही. आणि म्हणून हे आपल्या बाळांना हे जायफळ जरूर ट्राय करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन. तोपर्यंत बाय.